फिरगणे आहेत या गावचे शेतकरी, काय काय नुकसान झाले तुमच्या गावात? आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान असंच झाले. बघा डोळ्यासमोर असताना भात पीक पडले, कसं उभा भात पीक पूर्णपणे झोपत गेलेले, सब करावे. कुठल्याही शेतकऱ्याला असं कापणीसाठी कापाला मिळालं नाही. ज्या शेतकरी कापला तो पण भिजून गेलाय पावसात. आता कापाला तरी मिळेल का? तुमचं काय नुकसान झाले काय? तीच परिस्थिती, हा, याच शेतीचा याच कठीण व्यवस्था झाली आंदोलन सालात. आता आपण आली पाण्यात उभा आहोत. मग या शेतात उभा बघा आता रो आला भाताला. इकडं पण सगळं हे झालं. सगळे इकडे समजा गावातच पूर्ण गावात हे झालेले. परत पहिले एक महिन्यापूर्वी पावसाचा पाण्याचा नदीचा पुरा आला गावात, त्यावेळेस पूर्ण गाव पाण्याखाली गेला. त्यामध्ये पण शेती बाधित झाली. गावात पाणी आलेलं का? गावात पाणी घरांच्यात पाणी घरात पाणी शिरलेलं बहुतेक अर्धा आली मला. अरे बाप, पूर्णपणे. कल्याण तालुक्यातलं हे ओझरली गाव आहे. नवे नवे तर पूर्ण सगळीच गावं, कल्याण, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं घरात पाणी शिरलं होतं आणि त्याची माहिती आपण कल्याणचे तहसीलदार यांना सुद्धा दिलेली होती. आणि आता सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं सरकारला विनंती करतो, बच्चू कडू यांचं आंदोलन सध्या सुरू आहे का महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण सरसकट कर्जमाफी करावी, तरच शेतकऱ्यावरचं हे संकट तरेल. कारण आता 7 महिने झाले तरी सुद्धा पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस जर सुरू राहिला तर शेतकरी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. खुल्ला आहे, बरोबर आहे ना. काय खाणार? काय खाणार आता? या काय कशा पद्धतीमध्ये कापणार, कशामध्ये? संपूर्ण बेकारीच आहे.